सुरुवातीलाच एक मोठी बातमी आपल्याकडे येते। पुणे भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काँग्रेस विरोधात भाजप आक्रमक झाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय। काँग्रेस शहराध्यक्ष विधानाविरोधात हे आंदोलन सध्या सुरू आहे। पुण्यातून भाजपचं हे आंदोलन आपल्याला सध्या पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी यावेळी केली जाते। ही थेट दृश्य पुण्यातून आपण पाहतोय। काँग्रेस शहराध्यक्षाच्या विधानाविरोधात हे आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अरुण मैत्रे। अरुण, नेमकं काय घडतंय? सकाळी काँग्रेसचं आंदोलन होतं आणि या काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पुण्यातील भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आणि त्याचाच निषेध करण्यासाठी म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन पुकारलं होतं। काँग्रेस भवनच्या समोर जाऊन तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता आणि या पार्श्वभूमीवरती इथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काँग्रेस भवनमध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून उपस्थित आहेत किंवा जमा झालेले आहेत। मात्र दुसऱ्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते काँग्रेस भवनपर्यंत पोहोचू नयेत याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांना इथून साधारणपणे 100 ते 150 मीटर अंतरावरतीच अडवण्यात आलंय आणि त्याच ठिकाणी आता भाजपच्या कार्यकर्त्यांचं घोषणाबाजी सुरू आहे। शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे। तर दुसऱ्या बाजूला काही वेळापूर्वी ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देखील घोषणाबाजी केली। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली आणि एकूणच जे म्हणजे संसदेपासून तर पुण्याच्या या काँग्रेस भवन पर्यंत हे सगळं भाजप विरुद्ध काँग्रेस असं वातावरण आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच अरुण, तिथं सध्या आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी होते। पोलीस देखील, पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आंदोलकांना ताब्यात घेण्यात येते का? कारण या दृश्यातून तसंच काहीसं दिसतंय। आंदोलकांना पुढे जाऊ नका यासाठी त्यांना रोखण्यात आलेलं आहे। आंदोलकांसाठी आधीपासूनच केंद्राच्या गाड्या तयार होत्या आणि निश्चितपणे त्यांना आता ताब्यात घेतलं जाईल। कारण कुठल्याच प्रकारची अनुचित घटना किंवा हिंसक घटना घडू नये, या आंदोलनाला हिंसक वळण लागू नये याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाते। त्यांना आंदोलकांना थेट काँग्रेस भवन पर्यंत पोहोचू दिलं जात नाहीये आणि त्यांना इथे अलीकडेच अडवलंय आणि अडवल्यानंतर काही वेळ घोषणाबाजी किंवा त्यांचं आंदोलन झाल्यानंतर त्यांना आता पोलीस ताब्यात घेतात। धन्यवाद अरुण, ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र ही दृश्य आपण थेट पाहतोय। काँग्रेस विरोधात भाजपचं हे आंदोलन, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटेंच्या जीविताविषयी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याकडून वादग्रस्त वक्तव्य जे ते करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर भाजपच्या वतीनं आता हे आंदोलन केलं जात आहे।